बिचारा. ही बघ माझी मोठी गाडी आली. बाय. येतोयस तर चल. तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे जरी थांबवावे तरी होत जाते जरी थांबवावे तरी होत जाते मनाचे मनाशी किती बोलणे जसे चांदणे. काहीतरी आजार असणार यांना कन्फर्म. नाही तर पहिले असं गोड गोड बोलायचा, काळजी करायची आणि कट्टू पलटी उतरवलं डायरेक्ट रस्त्यात. त्यांच्याबरोबर असं कोणी वागलं तर चालेल काय? आणि मी चाललो होतो ना माझा 1 2 1 2 करत, मग पहिले मोठेपणा दाखवला, बस बस बस, आणि मग उतरवला. विचार पण नाही करत माझ्या कोवळ्या मनाला काय वाटत असेल. देव करो आणि यांना पण मरणाचा ट्रॅफिक लागो. एक ऊन में तळपती आत्मा का श्राप लगेगा इन्हें. माझा डोबा वाजवा, पी 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 असाच वाजवा, हॉर्न वाजवत बसा. मग मॅक एकटाच काय बडबडतोस? कुठे चालला? नाही ते काय नाही, ते सवय आहे मला. चल बस, मी पण ऑफिसलाच निघालोय. थँक्यू सर. खूप ऊन आहे सर. नको सर, तुम्ही जा. तुम्ही परत पुढे जाणार, अर्ध्यात उतरवणार, मग परत मला जावं लागणार. नको, राहू दे सर. काय बडबडतोयस? चल पटकन, उशीर होईल नाही तर. चल चल चल. थँक्यू सर, थँक्यू. चला दारात उभे राहू नका, वरती या. तिकीट तिकीट. हा. काटका साहेब, मस्करी करताय का? तुम्ही बस मध्ये आले का मॉल मध्ये आले? याचं काय करायचं? तुम्ही 40 रुपये सुट्टे द्या. अहो कॅश नाही माझ्याकडे, चिल्लर ठेवत नाही मी. हे घ्या. अहो काय बोलताय साहेब, पैसे द्या सुट्टे. अहो नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत मग खाली उतरा. अरे थांबा थांबा काका, हे घ्या 2 तिकीट द्या. हे घ्या तिकीट.
आहे. उठ उठ. अहो दादा काय करताय? तिकडे सरकून बसा ना जरा. का आता हेच केलंस ना? मुलगी बाजूला असली की हे सुचतं का? नॉनसेन्स. टच करायचं? या ना, टच करा. करा. अहो शानपणा करू नका. सरक अहो, तिकडे. काय करताय? सरक. पाय कुठे? हो दादा अहो सोडा हो. पुन्हा करशील? अहो दादा करशील परत? अहो काय करताय? हे सुचतं का? सोडा. कुठे जात आहे? थांबा ना. पोलीस स्टेशनला थांबू ना गाडी. काय? हो मॅडम, जागा झाली ना, बसून घ्या. एक मिनिट, एक मिनिट. अहो साहेब, काय चाललंय तुमचं? बसून घ्या ना, जागा खाली आहे ना. अहो सर, बसमध्ये पहिल्यांदा आलात का? पाय आतमध्ये घ्या ना. अहो कुठे जागा आहे इथे? मी कसं? होईल ना, जागा होईल. आत सरकून बसा. शायनर, थँक्यू. काय म्हणालीस? थँक्यू. चला, म्हणजे हा शब्द माहिती आहे तुला. हे बघ, प्लीज काही बोलू नकोस. आधीच मी फ्रस्ट्रेट झालो या गोकाड्याने आणि या प्रवासाने. अजून आता भांडणं नको आहेत मला. अरे तू हाच विचार करत राहिलास तो वैतागशील. उकडा काय, मुंबईत होतोच. बस मध्ये फिरताना हे सगळं विसरायचं रे. बसचा प्रवास कसा असा एन्जॉय करण्यासाठी असतो. हो, हे बघ ना, इथे लोक भेटतात, त्यांची लाईफ समजते, त्यांच्या स्टोरीज समजतात. तुला माहितीये, इथे जे रोज बसने ट्रॅव्हल करतात ना, त्यांचे तर ग्रुप्स पण बनतात. इट्स ओके. मला तर वाटतं त्यांच्यासाठी ना हा वेळ एकदम बेस्ट असतो. एवढी धमाल करतात ते. आणि कपल्स दिसतात ना, तर त्यांच्याकडे बघितलं ना तर वाटतं की बापरे, आत्ताच भांडण झालंय वाटतं. किंवा कधी कधी असं वाटतं की आत्ताच अफेअर सुरू झालंय. म्हणजे गर्दी असते ना तेव्हा ते बोलू शकत नाही ना, ते एकमेकांकडे बघून फक्त स्माइल करतात. मजा येते बघायला. लोकांचं बोलणं नीट ऐकलं ना तर लग्नाच्या आमंत्रणापासून ते मुलाच्या शाळेच्या अभ्यासापर्यंत सगळं बोलत असतात फोनवरती. ते बघ, काही लोक असे पुस्तक वाचत असतात तर काही झोपा काढतात.